झालं का? आलं का रे आन्सर? रजनी आलं का? करा पटपट. कॅल्क्युलेशन मोठं येतं थोडंसं. अबे केला का पुन्हा करता ब्रॅकेटचा? कुठे आहे बघू? हा? काय म्हणला? काय म्हणते रे? करतोय ना. मी केलं आलं का? शरद आलंय तुझं हा ना? लईच मोठं आलं ना? सेमच केलं. 8/3 येतं का? बरोबर आहे का मागे? अक्षर येईल. फिरते आलं का? वैष्णवीचं येईल ना? मल्टिप्लाय कर नाही ना. आविष्कार करायलाच का चाल? एक मॅडम कशात डबे डबे काढायले? बेंझिन आहेत का ते? कसं ओळखायचं बेंझिन? नाही म्हणजे मला खरंच येत नाही हा. म्हणजे सगळे डबे म्हणजे बेंझिनच का? आणि हे काय जोडले त्यासोबत? ओके. मेरे को सच में नहीं आता केमिस्ट्री. फिजिक्स पसंद है मेरे को. ये डब्बे डुबे नहीं आते. कर कर लाजू नको. हा मॅडम येईल ना. पलीकडे मॅडम बरोबर. फायनल आन्सर सांगा मला त्याचा. चला झालं. रजनी आलं का नाही? 8/3 करेक्ट आहे. चला नेक्स्ट पुढचं लिहा. ते 13 सोपं आहे मग 14च करून देऊ का डायरेक्ट? है ना? 13 आलंय ना तुमचं? केलं नाही.
तुम्ही केलं का 13? सोपं आहे, पण ते काय अवघड नाही जास्त. तरी पण करून देतो मी. लिहा इंटिग्रेशन 0 to π/2. लिहा श्रुती. ते आलं का आधीचं? नाही आलं. माहिती आहे मग तुझं. नाही. यांचे नोटबुक बघून लिहा नंतर. आधीच ते हा वाले तू केलं नाही सॉल्व. किती आला आन्सर? वा, मॉनिटरची की नोटबुक. मॉनिटर हुशार आहे. लिहा इंटिग्रेशन 0 to π/2 sin 2x 0 to π/2 काय होतं? sin 2x tan इनवर्स ऑफ sin इंटू dx. ठीक आहे, चला लक्ष द्या इकडे. 0 to π/2 sin 2x ला काय लिहू शकतो आपण? 2 sin x इंटू cos x tan इनवर्स ऑफ किती? हे 2 थोडस बाहेर घेतो मी. 0 to π/2 इथे sin x ठेवतो, इथे tan इनवर्स ऑफ sin x ठेवतो आणि हे cos x याच्यासोबत लिहितो, cos x इंटू dx. ठीक आहे, तर t इक्वल्स टू किती आलं हे? sin x. t इक्वल्स टू किती? sin x. dt इक्वल्स टू sin x चा डेरिव्हेटिव्ह किती आला? cos x इंटू किती? x च्या ठिकाणी 0 टाकायचं इथं. sin 0 म्हणजे किती आलं? x च्या ठिकाणी π/2 जर टाकलं इथं तर sin π/2 असतं वर. लिमिट पण बदलल्या. 2 इंटू 0 to 1 sin x म्हणजे t बरोबर. tan इनवर्स ऑफ किती आलं? t इंटू cos x dx म्हणजे किती? याच्यात u इंटू v वापरायचा. u इंटू v म्हणजे tan इनवर्सला पहिलं फंक्शन घ्यायचं इंटू dt. सांगा फर्स्ट फंक्शन ऍज इट इज. इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन. टी चं इंटिग्रेशन टी स्क्वेअर बाय लिमिट 0 to 1 मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन tan इनवर्स टी चा 1/1 प्लस किती आला? टी स्क्वेअर. आणि टी चं इंटिग्रेशन इथं सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन असतं ना, दॅट इज टी स्क्वेअर बाय 2 इंटू किती? 2 इंटू इथं अप्पर लिमिट टाका, tan इनवर्स ऑफ 1 इंटू 1/2. 1 चा स्क्वेअर 1च येतो. लोअर लिमिट 0 टाकल्यावर हे सगळं काय येऊन जाईल? 0 मायनस 0 to 1. हे 2 खालचं इकडे बाहेर घेऊ आणि इथं टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इंटू किती? ठीक आहे, थांबा लिहू नका लिहिणारे विद्यार्थी. लास्टच्या 2 मुली लिहित आहे. 2 इंटू tan इनवर्स 1 म्हणजे π/4. tan इनवर्स 1 म्हणजे किती? π/4. आणि हे 2 सगळ्याला कॉमन आहे. इथं किती आलं? π/8 बरोबर ना. हे 2 ह्या π/4 ला मल्टिप्लाय झाले 8. इथं -1/2 0 to 1. मी काय करतो याच्यामध्ये टी स्क्वेअर मध्ये +1 आणि -1 ऍड करतो, डिनॉमिनेटर सेपरेट करतो इंटू किती आलं? dt. 2 in bracket π/8 -1/2. this one get cancel. इथं राहिलं 1. 1 चं इंटिग्रेशन t आणि याचं tan इनवर्स ऑफ t. लिमिट 0 to किती? 2 in bracket π/8 -1/2 in bracket अप्पर लिमिट टाका 1 मायनस tan इनवर्स 1 म्हणजे किती? π/4. लोअर लिमिट टाकल्यावर सगळं 0 येऊन, तर लोअर लिमिटचं गरज नाही लिहायची. हे π/8 -1/2 आणि मायनस इंटू मायनस प्लस π/8. सांगा π/8 प्लस π/8 किती येईल? π/4 बरोबर. -1/2. 2 न जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर π/2 -1 येईल. करेक्ट आहे ना आन्सर? लगेन फास्टली
त्या क्वेश्चन मध्ये काहीतरी गडबड वाटायली श्रद्धा. कारण इकडे वर कॉस इनवर्स दिले, खाली साइन इनवर्स दिले. ठीक आहे, आपण बघू त्याच्यात. होय. 14 ला स्टार करून ठेवा, आपण चेक करू तो क्वेश्चन एकदा. कारण दोन्हीकडे वेगवेगळं, मग आपण टी घ्यायचं कशाला, आहे की नाही? बघू आपण तो क्वेश्चन. 15 नंबरचा तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा सगळेजण. इंटिग्रेशन किती ते इथं पेनानं हे केलंय, त्याची लिमिट किती आहे 15ची? 1 2 3 आहे का? इथं 1 लिहिलंस तू का 11 आहे? ते 1 आहे. 1 2 3 ना. चला रे लवकर हे लिहा. 1 2 3 इझी. हा कॉस ऑफ लॉग एक्स होल डिवाइड बाय एक्स इंटू डी एक्स. चला पटकन करा. हो नीट मॅडम, बोलू नका. सोडू आहे. लॉग एक्स ला टी कन्सिडर करा, सोपे. लॉग एक्स ला काय कन्सिडर करा? टी. तुमचं आलं होतं ना हे दोघींचं? क्वेश्चन नंबर 3 सुरू करा मग तुम्ही. जमेल का नाही? नाही यायला काय त्याच्यामध्ये?
सबस्टिट्यूशन मेथड आहे. एक्सच्या ठिकाणी ए साइन थिटा टाकून द्या. पॉइंटर मार्क असेल तू आता सोडव ते प्रश्न ते बरोबर करत राहते. चला सोडवा रे. लॉग एक्स ला टी कन्सिडर करायचे. लॉग 3 ऍज इट इज ठेवा. सॉल्व करताय ना. ते टी इक्वल्स टू लॉग एक्स घ्या. येऊन जाईल ते. प्रश्न सॉल्व झाला ना. करा नको कृती. कृती खरं. अरे लेक्चर मध्ये पण घरी पण लय वेळ झोपते. श्रुती काय म्हणाले पोरी. सगळ्या म्हणायला खूप झोपतेस म्हणे चालू लेक्चर मध्ये डोळे उघडे ठेवून पण. हे असं नका ग म्हणून रडेल ते बिचारे. सोहेल आला का नाही. क्यों. चला बघा रे लक्ष द्या. टी इक्वल्स टू किती घेतलं लॉग एक्स. dt किती येईल 1/x इंटू dx. लिमिट चेंज x इक्वल्स टू 1 ठेवल्यास लॉग 1 असतो 0 आणि x इक्वल्स टू 3 ठेवल्यास t आलं लॉग 3. तर काहीच नाही मग 0 टू लॉग 3 लिहायचं इथे. कॉस टी इंटू dt 1/x इंटू dx म्हणजे कॉस टीचं इंटिग्रेशन साइन टी. 0 टू लॉग 3. अपर लिमिट मायनस लोअर लिमिट लॉग 3 मायनस साइन 0. साइन ऑफ लॉग 3 इज युअर फायनल आन्सर. घ्या लिहून. साइन ऑफ काय लॉग 3 इज युअर फायनल आन्सर. चला घ्या आपण.
झालं. क्वेश्चन नंबर 3 आपण उद्याच्या लेक्चरला घेऊ. चालेल. थँक्यू.
Gracias.